सुमित्राच्या मुलाच्या लग्नाला आता काही महिने झाले होते. एकदा सकाळचे 8 वाजले तरी चहा नाही मिळाला. असं यापूर्वी कधीच झालं नव्हतं. आणि सुनबाई पण किचनमध्ये दिसत नव्हती. म्हणून मग सुमित्राने आवाज दिला, दीपा दीपा अशी हाक मारत ती सुनेच्या खोलीजवळ आली. पण आतून काहीच आवाज आला नाही. म्हणून तिने दरवाजा वाजवला तर दरवाजा उघडाच होता. तिने आत बघितलं तर तिचा मुलगा अजून झोपला होता आणि सुनबाई कुठेच दिसत नव्हती. एवढ्या सकाळी सकाळी ही कुठे गेली असेल? बहुतेक बाथरूममध्ये असेल. पण ती तर तिथे सुद्धा नव्हती. तिला सकाळी मॉर्निंग वॉकची पण सवय नाही. मग ती गेली तरी कुठे, तेही कुणालाच न सांगता. तिने लगेच मुलाला उठवलं. वैभव, अरे उठ, सुनबाई घरात नाही. तुला माहीत आहे का ती कुठे गेली आहे ते? तुला काही सांगून गेली का? वैभव म्हणाला, नाही, मी तर झोपलो होतो. बघ, नाही असेल घरातच कुठेतरी. कुठे जाणार ती? आणि जर गेलीच असेल तर येईल ना माघारी. तू कशाला एवढी काळजी करतेस? असे म्हणून वैभव पुन्हा अंगावर घेऊन झोपला. चहा नाश्त्याची वेळ झाली आहे. ही सुनबाई पण ना, काय करावं काय नाही काही कळत नाही हिला. कुठे गेली सकाळी सकाळी? बरं, सांगून पण नाही गेली. हे काय चांगल्या सुनेचं लक्षणं आहेत का? लग्नाला अजून 6 महिने झाले नाहीत, तोच हिची मनमानी चालू झाली. असे म्हणत सुमित्रा स्वतः चहा बनवायला किचनमध्ये गेली. मग तिने 2 कप चहा बनवला, एक स्वतःसाठी आणि एक तिच्या नवऱ्यासाठी. तिने चहा त्यांना दिला आणि ती स्वतः चहाचा कप घेऊन बसली. ती पुन्हा बोलली की तिचं डोकं ठणकायला लागलं. सुनबाई घर सोडून तर नाही ना गेली? अचानक तिला काल घडलेला सगळा प्रसंग डोळ्यासमोर आला. मागच्या आठवड्यात दीपाच्या चुलत बहिणीचा फोन आला. मी तुझ्या घराच्या खाली उभी आहे. दीपा म्हणाली, अगं प्रिया, तू इकडे कशी? ती म्हणाली, ते माझ्या परीक्षेचं सेंटर इथेच आहे, म्हणून मी काकूंकडून तुझा पत्ता घेतला आणि शोधत शोधत इथपर्यंत आले. आता तुझा रूम नंबर सांग म्हणजे मी येते. हे ऐकून दीपाला आश्चर्याचा धक्का बसला. तिने विचार केला की हिने एकदा पण सांगितलं नाही. मग तिने तिचा रूम नंबर सांगितला आणि यायला सांगितलं. ती आली आणि तिला बघतच दीपा म्हणाली, अगं पण यायच्या आधी सांगायचं तरी होतंच ना. ती म्हणाली, नाही ताई, मला वाटलं पेपर झाला की मी जाईन, पण नंतर उशीर झाला म्हणून मी थांबले. त्यात माझे मित्र पण इथेच कुठे कुठे थांबलेत, म्हणून म्हटलं मी पण तुझ्याकडे थांबावं. दीपा म्हणाली, चल असू दे, आता एक काम कर, पटकन फ्रेश हो, मी तुझ्यासाठी जेवण लावते. त्या दोघींचं बोलणं ऐकून सासू बाहेर आली आणि म्हणाली, कोण आहे सुनबाई? मग दीपाने सगळी हकीकत सांगितली. जे ऐकून सासूचं तोंड लगेच वाकडं झालं आणि ती इच्छा नसताना सुद्धा म्हणाली, तसे अजून किती दिवस पेपर आहेत तुझे? प्रिया म्हणाली, आज एक झालाय, आता परवाच्या दिवशी एक आहे. सुमित्रा म्हणाली, तोपर्यंत इथेच राहणार आहेस का? प्रिया म्हणाली, हो, ताईजवळ राहून अभ्यास तरी होईल थोडा. सुमित्राने विचारलं, तू एकटीच आली आहेस का एवढ्या लांबून? प्रिया म्हणाली, नाही, माझे अजून काही मित्र आहेत. सुमित्रा म्हणाली, ठीक आहे, राहा मग. तेव्हा तर सासूबाई काही बोलल्या नाहीत. पण 2 दिवसांनी प्रिया गेल्यावर त्यांनी लगेच सुनेला बोलवून घेतले आणि म्हणाल्या, असं मला विचारल्याशिवाय सांगितल्याशिवाय पाहुण्यांना बोलवायचं नाही. मी अजून जिवंत आणि धडधाकट आहे. निर्णय घ्यायचा अधिकार अजून माझ्याकडेच आहे, त्यामुळे तू अधिकार गाजवायची गरज नाही. दीपा म्हणाली, आई हो, तिने अचानक फोन केला की मी तुझ्या घराच्या खाली उभी आहे. मग मी काय बोलणार, म्हणून मी तिला बोलावलं. सासू म्हणाली, हो ठीक आहे, पण इथून पुढे हे असलं चालणार नाही. आणि तसंही यायच्या आधी फोन करून कळवून यायला पाहिजे. दीपा म्हणाली, हो आई, समजलं मला. तसंही ती काही फिरायला आली नव्हती. पेपर होता तिचा. ती स्टुडंट आहे आणि स्टुडंटची मदत तर सगळेच करतात आणि केलीच पाहिजे. सासू रागात म्हणाली, सुनबाई, आपण काय इथे सगळ्यांचा ठेका घेऊन बसलोय का? आणि सासू जर काही सांगत असेल तर प्रत्येक शब्दाला उलट उत्तर दिलाच पाहिजे, असं काही नाही.
तेवढ्यात शेजारच्या खोलीतून तिचे सासरे बाहेर आले आणि म्हणाले, आज ती आली, उद्या अजून कोणीतरी येईल. अशाने आम्ही काय बिन बोलवता येणाऱ्या पाहुण्यांचं स्वागत करत बसायचं का? हे आमचं घर आहे, कुठली धर्मशाळा नाही जे कुणीही वरतोंड करून यायला. आणि सगळ्यात महत्त्वाचं, तू आम्हाला न विचारताच बोलावलंस, घरी यायला सांगितलंस. सासऱ्यांचं बोलणं ऐकून दीपा गप्प बसली. पण ही गोष्ट इथेच थांबली नाही. संध्याकाळी वैभव कामावरून घरी आल्यावर त्यालाही सांगण्यात आली. वरती अजून एकाचं दोन करून हेही सांगितलं गेलं की दीपा कशी सासूला उलट बोलत होती आणि समजावत होती की स्टुडंटला कशी मदत करायची ते. या छोट्याशा गोष्टीला घेऊन मग वैभव देखील दीपाला समजावू लागला की मम्मी पप्पा बरोबरच बोलत आहेत. तुला एकदा तरी त्यांना विचारायला पाहिजे होतं. जर ते दोघे घरात असतील तर त्यांना विचारलंच पाहिजे होतं. तुला अजून दुनियादारी माहीत नाही, नवीन आहेस अजून या घरात, त्यामुळे आत्ता लगेच तुझ्या मनाचा कारभार करायची गरज नाही. दीपा म्हणाली, कसला मनाचा कारभार? आणि मी काय लहान मूल आहे का कुणाला पण बोलवायला? मला चांगलंच माहीत आहे कुणाला घरी बोलवायचं आणि कुणाला नाही ते. आणि तसे पण बोलावलं तर काय मोठा गुन्हा केला? शेवटी आपल्याच घरात बोलावलं, हे माझे पण घर आहे. मग माझ्या घरात मी एवढासा निर्णय पण नाही का घेऊ शकत? सासरे म्हणाले, माझं पण घर आहे म्हणजे काय सुनबाई? हे फक्त माझं घर आहे जे मी माझ्या स्वतःच्या हिमतीवर बांधले. इथे निर्णय पण माझाच चालणार, तुझाच काय. या घरावर तुझ्या नवऱ्याचा सुद्धा अधिकार नाही. आणि तसंही तुझ्या घरात काय मदत आहे जे तू निर्णय घेणार? इथून पुढे ही गोष्ट डोक्यातून काढून टाकायची की माझं पण घर आहे. दीपाला तिच्या सासऱ्यांकडून असं काही ऐकायला मिळेल याची अपेक्षा नव्हती. कारण सासरी तिच्या पहिल्याच दिवशी तिचे सासरे तिला म्हणाले होते की सुनबाई, हे तुझं पण घर आहे, त्यामुळे आपल्याच घरात डोक्यावर पदर घ्यायची काही गरज नाही. एकदम बिंदास्त राहा, मस्त राहा. तेव्हापासून तिच्या मनात त्यांच्याविषयी खूप आदर आणि सन्मान होता. तिचे डोळे भरून आले. ती गपगुमान तिच्या खोलीत निघून गेली. सगळं आठवल्यावर सुमित्रा धावतच खोलीत गेली आणि म्हणाली, अरे वैभव, उठ, सुनबाईला फोन कर. बघ सकाळी सकाळी कुठे गेली आहे. आईला घाबरलेल्या अवस्थेत बघून वैभव उठला आणि दीपाला फोन करण्यासाठी त्याने मोबाईल घेतला. तर त्यात त्याला दीपाचा व्हॉट्सअप मेसेज आलेला दिसला. मला जरा अर्जंट काम होतं म्हणून मी बाहेर जात आहे. दुपारपर्यंत मी माघारी येईन. तुम्ही झोपला होता म्हणून तुम्हाला उठवलं नाही आणि आई पप्पा मॉर्निंग वॉकला गेले होते, त्यामुळे सांगता आलं नाही. काळजी करू नका. वैभवने आईला सांगितलं. आई ती बाहेर गेली आहे महत्त्वाच्या कामासाठी, दुपारपर्यंत येईल असं तिनं मेसेजमध्ये लिहिलं. त्याची आई म्हणाली, ठीक आहे, मग फोन करून विचार कुठे आहे ती. वैभवने फोन लावला आणि विचारलं तर तिने सांगितलं की आल्यावर सांगते. त्या दिवशी मग वैभव पण कामावर गेलाच नाही. सगळेजण विचार करू लागले की ही बाहेर गेली तरी कुठे. दुपारी जेव्हा दीपा घरी आली तेव्हा वैभवसोबतच त्याचे वडील पण रागात होते. ते म्हणाले, हे काय सुनबाई, तुला मुलगी काय मांडली, तू तर जरा जास्तच हवेत उडू लागलीस. या घरातली कर्तव्य आणि जबाबदारीसुद्धा विसरलीस. तू तर आम्हाला हेही सांगितलं नाहीस की कुठे जात आहेस. दीपा म्हणाली, पप्पा, अहो ते मी जरा जॉबसाठी बघायला गेले होते. लग्नाआधी जिथे जॉब करत होते पुन्हा तिथेच जॉईन करायचा विचार चालू आहे. सासरे म्हणाले, पण अचानक तुला जॉब करायची काय गरज पडली आहे? वैभव म्हणाला, हो दीपा, मी तर तुला सांगितलं होतं की जॉब करायची गरज नाही. पप्पा आणि मी जे कमावतो ते पुरेसं आहे आपल्या कुटुंबासाठी. आणि तेव्हाच तू पण सांगितलं होतंस की मी एक चांगली आणि आदर्श सून बनायचा प्रयत्न करीन. दीपा म्हणाली, तुम्ही सगळ्यांनी बनवलेले निर्णय आणि तुमच्या विचारावर मला तर हसू येत आहे. एकीकडे तर मला मुलगी म्हणता, बिंदास जगायला सांगता, आणि दुसऱ्या क्षणी मी एक निर्णय काय घेतला तुम्ही मला एवढं सगळं ऐकवलं.
म्हणायला तर हे खूप मोठं घर आहे, पण तुमचं आहे ते. माझा यात काही हक्क नाही, कारण त्यात माझी काहीच मदत होत नाही. सासरे म्हणाले, अगं सुनबाई, तू तर माझ्या बोलण्याचा वेगळाच अर्थ काढलास. मला तसं म्हणायचं नव्हतं. हे बघ, प्रत्येक नाण्याच्या दोन बाजू असतात, सकारात्मक आणि नकारात्मक. पण तू तर माझ्या बोलण्याचा नकारात्मक अर्थ काढलास. मला असं नव्हतं म्हणायचं की हे घर तुझं नाही. तुला पूर्ण अधिकार आहे निर्णय घ्यायचा. पण एकदा सासूला विचारत जा, कारण आत्ता तुझं वय कमी आहे. तुला दुनियादारी माहीत नाही. तुला अजून काय निर्णय घ्यायचा आणि काय नाही याची जाण नाही. तेवढ्यात तिची सासू म्हणाली, हो सुनबाई, वैभव आणि तुझे सासरे अगदी बरोबर बोलत आहेत. तुझे सासरे तर तुझ्या वडील समान आहेत, त्यामुळे ते असेच बोलत होते. तुझे वडील तुला कधी रागवत नव्हते का? त्यात एवढं वाईट काय वाटून घ्यायचं? सोड आता ते. नोकरीच्या गोष्टी सोडून दे. दीपा म्हणाली, मी पण तेच तर म्हणते की हे माझं घर आहे, पण फक्त कर्तव्यासाठी, अधिकारासाठी नाही. सासरी माझी कर्तव्य काय आहेत हे मला पहिल्याच दिवशी सांगण्यात आले. त्यासाठी मी समजदार आहे, पण एक छोटासा निर्णय घेण्यासाठी मात्र मला समज नाही. जर तुम्ही बरोबर आहात तर मग जेव्हा मला माझी कर्तव्य सांगितली तेव्हाच माझे अधिकार का नाहीत सांगितले? मला माहीत आहे की नाण्याच्या दोन बाजू असतात, तर मग जिथे कर्तव्य तिथे अधिकार पण आहे. राहिली गोष्ट, या घरात माझी काहीच मदत होत नाही, तर या घरातली सगळी कामं मी एकटी करत असते, तेही काही न बोलता. सासरे म्हणाले, सुनबाई, तू आता गोष्टी वाढवत आहेस. दीपा म्हणाली, नाही पप्पा, मी गोष्टी वाढवत नाही. मी समजले आहे की कोणीही मुलगी सासरी कितीही कर्तव्य पूर्ण करत असली, घरातली कितीही कामं करत असली, तरी पण तिच्या कामाची मोजदाद होत नाही. कुठे ना कुठे तुमच्या सगळ्यांचंच म्हणणं पण बरोबर आहे. वेळ आहे तोपर्यंत मला त्याची जाणीव झाली. माझे डोळे उघडले. तिची सासू म्हणाली, याचा अर्थ असा की तुला हे म्हणायचं आहे का की तुझे या घराच्या प्रती काहीच कर्तव्य नाहीत? दीपा म्हणाली, नाही, असं नाही. मी सगळी कर्तव्य पूर्ण करायला तयार आहे, पण त्या बदल्यात मला अधिकार पण मिळाले पाहिजेत. आणि हो, मी जॉब पुन्हा जॉईन करणार आहे, भले तुम्ही सगळेजण कमवत असला तरीही. मी एवढी शिकलेली आहे, माझ्या डिग्रीचा काहीतरी उपयोग झाला पाहिजे, म्हणजे मी सुद्धा मानवर्ती करून जगू शकेन. वैभव काहीतरी बोलायला उठला तर त्याच्या वडिलांनी त्याला खाली बसवलं. ते म्हणाले, सुनबाई, तू अगदी बरोबर बोललीस. मला पण याची जाणीव झाली की जर तुम्ही कुणाची कर्तव्य सांगत असाल तर सोबतच त्याचे अधिकारसुद्धा सांगितले पाहिजेत. आणि हो, मला तुझ्या जॉब करण्यावर काहीच म्हणायचं नाही. हे घर तुझं पण आहे, तू सुद्धा निर्णय घेऊ शकतेस. आम्हाला विचारायची गरज नाही, फक्त सांगितलंस तरी पुष्कळ आहे. मित्रांनो, सासू सासरे सुनेला पहिल्या दिवशी तर हे सांगतात की तू या घरची सून नाही तर मुलगी आहेस, तुला जसं राहायचं तसं राहा. पण दुसऱ्या दिवशी पासूनच सुनेच्या चुका काढायला सुरुवात करतात आणि तिच्या प्रत्येक गोष्टीवर तिला टोमणे मारतात की तुझ्या आईने तुला काही शिकवलं नाही का? आणि यामुळेच एक सून कधीच मुलगी नाही बनू शकत, ती कायम सून बनूनच राहते.